पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनो तुमचे स्वागत आहे. मी पांढरे टीचर. आपला आजचा विषय आहे सायन्स 1 ऑफ स्टँडर्ड 9 अँड वे टू टेक द चॅप्टर 2 वर्क अँड एनर्जी. तर आज बघूया आपण वर्क म्हणजे काय. तुम्ही खाली दिलेले काही पिक्चर ऑब्झर्व करा आणि त्यामध्ये सांगायचे तुम्हाला वर्क होतं की नाही. आणि तुमच्या टेक्स्टबुक मधला पेज नंबर आहे 18. तर बघा इथे पेज नंबर 18. तर यामध्ये या पिक्चर मध्ये मी इथे दाखवते तुम्हाला कुठे कुठे वर्क झालेले आहे. ही फर्स्ट बघा, मुलगी जी आहे ती टेक्स्टबुक रीड करते. देन हा जो मुलगा आहे हा बॉल जो आहे बॉल खेळतो आहे. आणि थर्ड मध्ये मुलगी रिमोटनी टीव्ही ऑपरेट करते. आणि फोर्थ मध्ये जो व्यक्ती आहे तो लोड घेऊन चाललाय. तर त्यांनी म्हटलंय क्वेश्चन मध्ये इन विच ऑफ द पिक्चर्स अबाव हॅज वर्क बीन डन. तर इथे कुठे वर्क होतं, या चारही ठिकाणी वर्क होत आहे. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. सायंटिफिक पॉइंटचा विचार केला आपण, सायंटिफिक दृष्टीने, तर वर्क कुठे होत नाही. तर बघूया वर्क कुठे होत नाही. व्हेन द डायरेक्शन. तर वर्क म्हणजे काय पहिले आपण ते बघूया. वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स एखाद्या वस्तूला आपण जर फोर्स लावला आणि ती जर वस्तू पुढे सरकली, समजा मी या वस्तूला फोर्स लावला, ओके, बघा मस्क्युलर फोर्स म्हणजे एफ, आणि ती वस्तू मूव्ह होणार आहे. तर अशा वेळेस असं म्हणूया की आपलं वर्क होत आहे. पण वर्क कुठे होत नाही हा प्रश्न विचारलाय. वेन द डिस्प्लेसमेंट. आता इथे बघायचं, यासाठी वर्क होण्यासाठी समजा हे अर्थ आहे आणि हा आहे मून, आणि त्याची ऑर्बिट आहे ही राऊंड फिरायची आहे, रिव्हॉल्युशन तो करतोय. मग आता हा जो मून आहे या अर्थमुळे किंवा अर्थच्या सेंट्रिपिटल फोर्समुळे तो रिव्हॉल्व होते. ओके, म्हणजे फोर्स हा कोणाकडून ऍक्ट होते, अर्थकडून, अर्थच्या सेंटरकडून यावर फोर्स ऍक्ट होते, म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आणि त्यामुळे ही वस्तू जी आहे किंवा मून ही राऊंड फिरायला लागते. पण फिरताना प्रत्येक पॉइंट जवळ तिचा किती डिग्री अँगल होतो, 90 डिग्री. म्हणजे इथे काय झालंय, जर पाहिलं तर इथे काय होते, 90 डिग्रीचा अँगल. म्हणजे इथे फोर्स आपला होतो आणि मून जो आहे तो अशा प्रकारे मुवमेंट करतो, पण तो राऊंड असा स्लोली प्रत्येक पॉइंट जवळ 90 डिग्रीचा अँगल करतो. इथे जर घेतला तर इथे टँजंट आहे आणि ही टँजंट वन पॉइंट मध्ये टच होते, म्हणजे ही टँजंट, म्हणजे इथे पण किती डिग्रीचा अँगल तयार होतो, 90 डिग्री. परत या पॉइंटला गेला तर फोर्स अर्थकडून एक्झर्ट होतोय, आणि या पॉइंटला मून हा 90 डिग्रीला आहे, म्हणजे प्रत्येक वेळी त्याची डिस्प्लेसमेंट कशी होते, 90 डिग्रीने. हा विचार केला आपण इथे पहिल्यांदा, तर त्याची डिस्प्लेसमेंट किती डिग्रीने होते, डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर कापणे, किती डिग्री होत आहे, 90 डिग्री. प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक, तुम्ही इथं बघा, प्रत्येक पॉइंटला इथे, परत नेक्स्ट पॉइंट इथे, तर प्रत्येक पॉइंटला ते काय होत आहे, 90 डिग्रीने मूव्ह होत आहे. जेव्हा मुवमेंट ही 90 डिग्रीने होत असते तेव्हा वर्क डन हे 0 असतं. तेव्हा वर्क हे होत नाही, ते वर्क 0 होत असतं. ओके, त्यांनी हा प्रश्न विचारला, आपण याचा आन्सर दिलाय. मीन्स वेन द फोर्स या प्रकारे आहे एका आहे, आणि डिस्प्लेसमेंट कसं होत आहे, व्हर्टिकल किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शन, म्हणजे डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर डायरेक्शनने होत आहे. तर अशा वेळेस अशा प्रकारे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर अशा प्रकारे कापता येते. अशा वेळेस त्यांचं वर्क काय असते, हे 0 वर्क असतं. ओके, तर तुम्हाला आता हे एक्झाम्पल झाले, तर आपण त्याची डेफिनेशन करूया, वर्क म्हणजे काय. ओके, वर्क. वर्क इज सेड टू बी डन. वर्क डेफिनेशन आहे, वर्क इज
सेड टू बी डन, वर्कला आपण W म्हणूया, डन व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस, व्हेन अ फोर्स अप्लाइड, फोर्सला आपण F घेऊ, अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट causes displacement of the object. म्हणजे जेव्हा वर्क झालं हे केव्हा म्हणू शकतो, वर्क डन म्हणजे काम झालं, वर्क झालं हे केव्हा म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंटला एस देतात. वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स अप्लाइड, व्हेन अ फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट. आता ह्या वस्तूवर मी फोर्स अप्लाय केला. ओके, बघा फोर्स हा, बघा माझ्या हातून फोर्स आला, म्हणजे माझ्या पोटातून इथून काय निघाला, काय निघाला इथे फोर्स. ओके, मी इथं फोर्स अप्लाय केला, वस्तू इथे होती ती पुढे सरकली. मीन्स ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट, फोर्स अप्लाय केल्यामुळे वस्तूने आपली जागा सोडली आणि तिने इतकं अंतर कापलं. अंतर कापणे डिस्प्लेसमेंट, म्हणजे इथं काय झालं तर डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स लावला आणि वस्तू पुढे सरकली, तिचं काय झालं डिस्प्लेसमेंट पण झालं. एस ऑफ एन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट, आणि जर असं होत असेल तरच ते वर्क झालं असं म्हणतात, नाहीतर वर्क झालं असं म्हणायचं नाही. म्हणजे वर्क होण्यासाठी, काम होण्यासाठी, कार्य होण्यासाठी दोन क्वांटिटीची गरज आहे. वन इज द फोर्स अँड सेकंड इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजेच फोर्स, आपण वर्कची आता फॉर्म्युला लिहून घेऊ. वर्क डन इज इक्वल टू फोर्स, वस्तूला फोर्स लावायचा आहे आणि मग तिची मुवमेंट होते, ते पुढे सरकते. डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर कापते, पुढे सरकते. ओके, मग वर्कला शॉर्टमध्ये W घ्या, फोर्सला F घेऊ आणि डिस्प्लेसमेंटला S घेतात. अशा प्रकारे आपल्याला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो इथे. ओके, तुम्हाला समजलं हे. आता आपण बघूया पुढचं की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क म्हणजे काय. ओके, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दोन्ही ठिकाणी वर्क डन. तर बघूया आपण यामध्ये एक एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आपण घेऊया. पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल, म्हणजे स्टॉल्ड म्हणजे जी गाडी आहे किंवा कोणतेही व्हेकल आहे ते बंद पडलेलं आहे, स्टॉल आहे, तर त्याला आपण पुश केलंय, काय होईल. समजा एक स्टॉल्ड व्हेकल आपण घेऊ, समजा हे व्हेकल आहे, स्टॉल्ड व्हेकल, तिला आता आपण जोर लावायचा. ओके, एका साईडला आपण स्टॉल्ड आहे, तिला आता पुश करायचं. ओके, आता मी इथून तिला पुश केला, या ठिकाणी ती होती आणि तिला पुश केलं. पुश केल्या म्हणजेच मी तिला काय लावला, फोर्स लावला, म्हणजे फोर्स, आणि तिची डिस्प्लेसमेंट पण झाली, पुढे सरकली, अंतर तिने कापलंय. फोर्स लावला मी इथून, हा माझा हाताचा फोर्स, आणि तिची डिस्प्लेसमेंट झाली. ओके, म्हणजेच एस, अंतर कापलं एवढं, कार इथे होती ती इथे गेलेली आहे. तर हे एक एक्झाम्पल तुम्हाला समजलंय पहिलं. तर पहिले आपण घेतलं, कार जी होती त्याला फोर्स लावलाय आणि तिचं काय झालंय डिस्प्लेसमेंट. दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. देन तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय होते, वर्क. बघूया आपल्याला शिकायचंय वर्क हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की झिरो आहे, आपण आता बघतोय. हो ना, हे बोलायचं आपल्या ह्याच्याबद्दल, हे वर्क कसं आहे, पॉझिटिव्ह. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. देन कॅचिंग अ बॉल विथ युअर फ्रेंड्स हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. तुमच्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या मुलाने हा एखादा बॉल फेकला वरून, समजा हा असा बॉल फेकलाय आणि तो
इथे आला हात, जोरात फेकल्यावर बॉल कसा आलाय, एका डायरेक्शनने, आणि त्याला कॅच करायला फोर्स कसा आलाय, दुसऱ्या डायरेक्शनने. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि हा फोर्स वर लागतोय. म्हणजे एक डिस्प्लेसमेंट एका दिशेला होतंय आणि फोर्स दुसऱ्या दिशेला होत आहे, अपोजिट डायरेक्शनला होत आहे इथे. तर यामध्ये आपण बॉलचं एक्झाम्पल घेतोय आपण, की बॉल थ्रोन असं लिहिते शॉर्टमध्ये. तर यावेळेस वर्क डन काय होत आहे, वर्क होत आहे, फोर्स पण अप्लाय होत आहे, आणि डिस्प्लेसमेंट हे म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कोणत्या अपोजिट डायरेक्शनला होत आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, एका दिशेला फोर्स लागतो हाताचा, असं त्याला फोर्स करतो आपण म्हणून. आणि थर्ड एक्झाम्पल बघूया आपण, दॅट इज trying a stone to one end of a string and swinging it round and round by other end of the string, tying a stone. तर तुम्ही टाईंग अ स्टोनचं एक्झाम्पल म्हणजे गोफण आठवा, आणि गोफणला असं भरभर फिरवायचं आहे. समजा इथे गोफण आहे ही, आणि तिला फिरवायचं आहे. मुलगा इथे उभा आहे आणि दोऱ्याने त्या स्टोनला बांधलाय, त्याला गोफण म्हणतात. ओके, स्टोनला बांधलाय, तो खूप जोरात फिरवतोय अशा प्रकारे, एक रिंग त्याची पूर्ण होते. तर इथे फोर्स कोणाकडून लागतोय, या बॉयकडून. हा बॉय आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट कशी होते, सर्क्युलर होते. प्रत्येक ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे पहिले थोडा अगदी कमी अंतरावर स्ट्रेट जातो तो, अगदीच कमी अंतरात, मग परत राऊंड होतो तो. कारण प्रत्येक वेळी मुलगा फोर्स अप्लाय करतोय. असं होत नाही की तो स्टोन कुठेतरी बाहेर असा निघून जाईल, असं होत नाही. कारण त्याचं डिस्टन्स एवढंच आहे ना, तुटून जाईल, बाहेर पडेल. पण ते तसं होत असेल तर, पण इथे तुटत नाहीये, समजा दोरा पक्का आहे, आणि त्यामुळे प्रत्येक वेळी हा बॉय त्यावर फोर्स अप्लाय करतोय आणि तो ह्याचकडे आकर्षित होतोय, याचकडे अट्रॅक्ट होते, म्हणून तो सुटत नाही. आणि म्हणून त्याची डिस्प्लेसमेंट प्रत्येक वेळी काय होते, राऊंड होत जाते. 90 करताना पटकन राऊंड होतो, अशा प्रकारे त्याची डिस्प्लेसमेंट होत राहते. आणि अशा वेळेस इथे 90 डिग्री करताना पटकन तो राऊंड होत जातो, कारण हा खेचते इकडं, तिचं पूल आहे बॉयकडे. इथे परत फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट, परत फोर्स, डिस्प्लेसमेंट, अशा प्रकारे. तर प्रत्येक वेळी 90 करताना तो राऊंड होऊन जातो. अशा वेळेस आपण एक्झाम्पल बघूया, की दॅट इज अ स्टोन टाईंग टू अ थ्रेड. यावेळेस बघूया, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स हा एका डायरेक्शनला लागतोय आणि डिस्प्लेसमेंट होत आहे परपेंडिक्युलर डायरेक्शनला. बघा, परपेंडिक्युलर डायरेक्शन इथे दिसते आपल्याला. एक्झाम्पल दिलं होतं मी आता, फोर्स आणि ही परपेंडिक्युलर डायरेक्शन. ओके, तर इथे मी काढलेलं आहे. देन स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग अ ब्रेक. आता कार मूव्ह होते, एक्झाम्पल आपण परत घेऊ दुसरं. स्टॉपिंग अ कार, तर कारला आपण ब्रेक लावतोय. ओके, कार पुढे निघाली आहे, तिचं डिस्प्लेसमेंट चालू आहे, डिस्प्लेसमेंट चालू आहे, आणि तिला अचानक काय लावले आपण, ब्रेक अप्लाय केले. ब्रेक अप्लाय केले म्हणजे तिला थांबवलंय. ही तर मुव्हिंग कार आहे, आणि ब्रेक अप्लाय केला म्हणजे ब्रेक अप्लाय केल्यामुळे ती ब्रेक अप्लाय केल्यामुळे बॅक साईडला जाते थोडी किंचित. म्हणजेच इथे काय लावला, फोर्स, आणि डिस्प्लेसमेंट पुढे, म्हणून कार ते लक्षात पण येत नाही, अशा अगदी कमी तिचं डिस्प्लेसमेंट मागं होतं. म्हणजे फोर्स अप्लाय केले मुव्हिंग कारला, म्हणजे तिला थांबवायचा प्रयत्न करते अपोजिट डायरेक्शनला फोर्स, आणि कार ही पुढे मूव्ह होते. म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तर इथे फोर्स एका साईडला आहे आणि डिस्प्लेसमेंट
दुसऱ्या साईडला आहे. ओके, तर ही मुव्हिंग कार होती आणि अचानक ती थांबते तिथेच. बघूया आपण यामध्ये कोणतं वर्क पॉझिटिव्ह आहे आणि कोणतं निगेटिव्ह. 0. दोन्हीही ची डायरेक्शन एकच असेल, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, तर हे झालं पॉझिटिव्ह वर्क. इट्स अ पॉझिटिव्ह वर्क. डायरेक्शन अपोजिट असेल तर निगेटिव्ह वर्क. एफ आणि एस ची डायरेक्शन निगेटिव्ह वर्क. डायरेक्शन हे परपेंडिक्युलर असेल फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची. बघा इथे दिसतंय अशा प्रकारे असेल. हा फोर्स आहे आणि हे डिस्प्लेसमेंट असेल, तर इथे 0 वर्क आहे. आणि इथे पुन्हा अपोजिट आहे डायरेक्शन, म्हणजे इथे निगेटिव्ह वर्क. तर तुम्हाला अर्थ समजलाय? निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह वर्क, 0 वर्क. ओके, आता आपण बघूया पुढचं. दॅट इज द युनिट ऑफ वर्क. वर्कचं युनिट काय आहे ते बघूया आपण. युनिट ऑफ वर्क. परत आपण बघूया परत. वर्कचं डेफिनेशन: वर्क इज सेड टू बी डन when force on an object causes displacement of the object. तर आपण पाहिलं त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होते, फोर्स अप्लाय केल्यामुळे वस्तूची डिस्प्लेसमेंट होते. ओके, मुवमेंट होते, जागा बदलते. हा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू F इंटू एस. आता आपण याचं युनिट करूया. तर युनिट फोर्स कशात मेजर करतात हे आपल्याला माहित पाहिजे. फोर्स याच्याकडे बघायचं. युनिट SI युनिट करूया आपण पहिल्यांदा. इथे बघायचं. फोर्स हा मेजर करतात न्यूटन मध्ये आणि डिस्प्लेसमेंट हे मेजर करतात, अंतर कापतात. अंतर कशात मोजायचं असतं? मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये. आपण शिकतोय SI युनिट, इंटरनॅशनल स्टँडर्ड, त्याला म्हणतात इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट. तर SI सिस्टीम किंवा MKS, तर हे मोजतात मीटर मध्ये. बरोबर आहे? हां, मीटर मध्ये. तर वर्क मोजतात जूल मध्ये. ओके, आता आपण त्याचं युनिट करतोय. तर समजा एक वस्तू आहे, ही वस्तू, आणि हिला मी आता काय लावते? फोर्स. ओके, फोर्स लावल्यामुळे ती वस्तू बघा पुढे सरकली. ओके, म्हणजे समजा मी ही वस्तू जी आहे हिला मला 1 मीटर पर्यंत न्यायचं आहे. 1 मीटर पर्यंत न्यायचं आहे, म्हणजे मी इथून एवढं या टोकापासून त्या टोकापर्यंत जात असेल. सपोज आहे फक्त 1 मीटर अंतर आहे. तर अशा प्रकारे इथून इथपर्यंत मूव्ह असेल तर 1 मीटर मूव्ह झाले समजूया. ऍक्च्युली हे अंतर 1 मीटर नाही, सपोज आहे. तर 1 मीटर अंतर इथून तर एकदम गेली असेल, तर मी किती त्या वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती जोर लावला, किती फोर्स लावला असेल? तो फोर्स लावला 1 मीटर जायला, माझ्या बोटातून 1 न्यूटन एवढा फोर्स निघाला. 1 न्यूटन. तर मी असं म्हणेल की माझ्याकडून 1 जूल एवढं काम झालं. 1 जूल जे शॉर्टमध्ये, म्हणजे एखाद्या वस्तूला 1 मीटर लांब नेण्यासाठी माझ्या बॉडीकडून जेवढा फोर्स लागला तो 1 न्यूटन लागला असेल, तर मी त्या वस्तूवर केलेलं काम हे किती आहे? 1 जूल. म्हणजे माझ्याकडून हे काम झालं आहे, हे वर्क झालं आहे. हे किती झालंय? 1 जूल. W इज इक्वल टू F इंटू एस. फोर्स पण हा लागलाय इथून, तो लागलाय 1 न्यूटन. वस्तू गेली 1 मीटर, डिस्प्लेसमेंट झालाय, म्हणजेच माझ्या बॉडीकडून हे काय झालंय? वर्क झालंय. ओके, ते वर्क झालंय किती? 1 इंटू 1 जूल. ते तुम्हाला समजलं हे? तर आपण पुढचं बघूया. हे झालं युनिट कशामध्ये झालंय? SI सिस्टीम मध्ये. आता आपण CGS म्हणूया. तर CGS मध्ये आपण युनिट करतोय, दॅट इज न्यूटनच्या ऐवजी डाईन म्हणतात.
फोर्स हा डाईनमध्ये मेजर करतात आणि मीटरच्या ऐवजी असतं सेंटीमीटर. तर डाईन इंटू सेंटीमीटर याला म्हणतात दॅट इज द अर्ग. आता आपण जसं हे याबद्दल बोललोय, आता आपण छोटं युनिट बघूया कसं ते. समजा हे अंतर खूप कमी आहे, इथे घेऊ आपण 1 सेंटीमीटर इतकंच घ्यायचं. 1 सेंटीमीटर आहे. मी वस्तू जी आहे फक्त 1 सेंटीमीटर मूव्ह करायची आपल्याला. एक वस्तू आहे माझ्याकडे आणि ती आता आपल्याला ही घेऊ आपण. ह्या वस्तूला फक्त 1च सेंटीमीटर, हे अंतर 1 सेंटीमीटर समजा, 1 सेंटीमीटर. वस्तूला मी फोर्स लावते, लावला एकदम फोर्स, यस सरकला, फक्त 1 सेंटीमीटर. म्हणजे फोर्स किती लावलाय मी? 1 डाईन. हा बघायचा किती लावला फोर्स मी? 1 डाईन. वस्तू किती सरकली? 1 मीटर. 1 मीटर सॉरी 1 सेंटीमीटर, मीटर नाही. किती सरकली ती? दॅट इज ओनली डिस्प्लेसमेंट झालं 1 सेंटीमीटर. म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट 1 डाईन, सॉरी माझे झालं राऊंड, 1 डाईन आणि 1 सेंटीमीटर. म्हणजे मी जो फोर्स लावला आता, फक्त 1 सेंटीमीटर वस्तू गेली असेल तर माझ्यातून जितका काही फोर्स निघाला तो एवढाच फोर्स निघाला. तो अगदी कमी असणारा फोर्स म्हणजे 1 डाईन. म्हणून आणि मग माझ्याकडून काय झालं? या वस्तूवर कार्य झालं, काम झालं, या वस्तूने काम केलंय. काम म्हणजे वर्क. तिने किती वर्क केलंय? दॅट इज 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 अर्ग. एवढं वर्क झालं, या बॉडीवर एवढं वर्क झालं. तर कसं लिहायचं आता? 1 डाईन. फोर्स किती लावलाय? फोर्स आहे 1 डाईन. किती मूव्ह झाली वस्तू? 1 सेंटीमीटर. अशा प्रकारे वर्क काय झालं? 1 इंटू 1, 1. आणि अर्ग जे एखादी वस्तू 1 सेंटीमीटर जायला जेवढा काही फोर्स लागला आहे तो 1 डाईन, आणि त्या वस्तूने काम केलेलं आहे 1 अर्ग. झालं वस्तूचं काम, इतकंच. 1 अर्ग काम झालं तिचं. ओके, तुम्हाला समजलंय? नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. दॅट इज द फोर्स व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकाच डायरेक्शनला असतील. फॉर एक्झाम्पल आता सांगितलं हे एका डायरेक्शनला असतील, ते पॉझिटिव्ह वर्क आहे. तर वस्तू इथून आपण 0 घेऊ आणि फोर्स इथून लागलाय या वस्तूवर. ओके, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट इथे झाली. फक्त वस्तू जी आहे एका ठिकाणावरून इथे होती वस्तू, ती इथून इथे मूव्ह झाली, म्हणजे फोर्सला. तिचं काय झालं? डिस्प्लेसमेंट. म्हणजेच दोन्ही एकाच दिशेत झालं. म्हणजे अँगल झाला का? काही नाही, अँगल काहीच नाही. इथे अँगल होण्याचं कामच नाहीये. 0 अँगल, अँगल 0 झालेला आहे. अँगल 0. अँगलला थिटा म्हणतात. म्हणजे बोलायची एक पद्धत असते, अँगल 7 हा अँगल आहे, त्याला थिटा म्हणतात. थिटा, अँगलच्या मापाला थिटा म्हणतात. म्हणजे इथे अँगल मेजरमेंट झालंच नाहीये. म्हणजे इथं जे झालंय थिटा किंवा अँगलचं माप हे काय आलेलं आहे? 0. जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनने असतील तेव्हा तिथे त्याने म्हटलंय वर्क डन हा 0 असतो. When the force and the displacement are in the same direction, then theta is equal to 0 degree. The work done by the force is positive. म्हणजे पॉझिटिव्ह यामध्ये जे वर्क डन किंवा डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ डायरेक्शन तर वर्क डन काय असतं? पॉझिटिव्ह. आणि अशावेळेस थिटाची व्हॅल्यू काय असते? 0 डिग्री. ओके, थिटा अशा प्रकारे गोल करतात, असं करून असं लिहितात. कोणाला जमत नाही असं पण लिहितात. ओके,
आता नेक्स्ट आहे, आपण बघूया परत. ऑब्जेक्ट या सेंटर पासून आता इथे वळली, म्हणजे फोर्स लावला तिच्यावर फोर्स लावला असेल अशा प्रकारे, आणि ती जर अपोजिट डायरेक्शनला जात असेल, म्हणजे फोर्स इकडे लावते आणि लक्षात पण येत नाही ती या साईडला. जसं आपण क्रिकेट खेळताना जे काही प्लेयर्स असतात, फोर्स एका दिशेने लावतात आणि बॉल लक्षात पण येत नाही बॅक साईडला जातो, अशा वेळेस अपोजिट डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट. म्हणजेच अशा प्रकारे जर आपण प्रोट्रॅक्टरचा विचार केला तर इथे 10 डिग्री, 20, मग इथे 90, मग इथे आपण असं करत करत 170, आणि इथे किती आहे 180 डिग्री. म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे अपोजिट डायरेक्शनला होत असेल तर थीटाची व्हॅल्यू किती आहे इथे 180 डिग्री. थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. कोणतं वर्क आहे हे? निगेटिव्ह वर्क. ओके. तर नेक्स्ट आहे व्हेन अप्लाइड फोर्स. आता फोर्स हा कसा लावलाय आपण? आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मुलगा इथे उभा आहे. अर्थचं एक्झाम्पल घेऊ. अर्थ अशा प्रकारे, आणि इथे घेऊ आपण, ही अर्थ घेतली आहे आणि हा मून आहे. तर मूनवर अर्थ ह्यावर फोर्स एक्झर्ट करते, पण त्याची मुवमेंट कशी होते 90च्या दिशेने प्रत्येक पॉइंटला, आणि इथे डिस्प्लेसमेंट असं होत आहे ती सरळ निघत नाही, कारण प्रत्येक वेळी अर्थ त्याला खेचते आपल्याकडे, त्यामुळे तो असा वळणारच थोडासा. प्रत्येक ठिकाणी 90 डिग्री डिस्प्लेसमेंट, इथे फोर्स, परत फोर्स इथे होत आहे 90 डिग्रीनी डिस्प्लेसमेंट. अशा वेळेस थीटा समजा इथपर्यंत आला आहे, म्हणजे हाच समजा 90 डिग्री. अशा प्रकारे फोर्स इकडे आणि डिस्प्लेसमेंट वर, म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती होते इथे 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. देन वर्क इज 0. अशा तुम्ही हे काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे. ओके. आपण परत एकदा फोर्स आणि न्यूटन आणि अर्ग याचं आपण रिलेशन करूया. आता तुम्हाला हे समजलंय? तर न्यूटन जे आता मी शिकवलं तुम्हाला, न्यूटन अँड अर्ग मध्ये काय रिलेशन आहे आपण आता काढूया. तर न्यूटन आणि अर्ग. आता परत आपल्याला हे माहित पाहिजे, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके. तर एक फॉर्म्युला असा आहे की 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. म्हणजे एका न्यूटन मध्ये, जसं मी मगाशी आता शिकवलं, एका न्यूटन मध्ये इथून 1 मीटर वस्तू द्यायला इथपर्यंत जायला हा जो फोर्स होता काय होता तो 1 न्यूटन. तर ह्या 1 न्यूटन मध्ये किती डाईन ऍडजस्ट होतात? हे 1 न्यूटन आहे, फोर्स लावला त्या ठिकाणी, आपण जोरात वस्तू तिकडे गेली, तर यामध्ये किती डाईन आहे 10⁵ डाईन, म्हणजे 1,00,000 डाईन त्यामध्ये असतात. 1 वर 5 झिरो द्यायचे आणि डाईन म्हणायचं. तर या 1 न्यूटन मध्ये 10⁵ डाईन असतात. ओके. वस्तू 1 मीटर गेली, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर गेली. 100 सेंटीमीटरला असं लिहायचं 10⁵2. 1 वर 2 झिरो आहे, त्यामुळे 10⁵2 लिहायचं सेंटीमीटर. मग आपण हे आता अशा प्रकारे लिहायचं. परत युनिटमध्ये आपल्याला रिलेशन तयार करायचं आहे न्यूटन आणि अर्गचं. नेक्स्ट बघूया आपण आता. 1 जूल वर्क काय? 1 जूल इज इक्वल टू, हे लिहायचं आता 1 न्यूटन इंटू 1, पहिल्यांदा मोठं युनिट लिहायचं SI. SI मध्ये लिहून घेऊ 1 न्यूटन इंटू 1 काय लिहायचं मीटर. परत
इथे राहू दे आपण असं. 1 न्यूटन मध्ये किती असतात? 10⁵. 1 न्यूटन काढायचं, 10⁵ डाईन. आणि एका मीटर मध्ये काय लिहायचं? 10⁵ सेंटीमीटर. परत इक्वल 5 आणि 2, 10 पॉवर जो 10 आहे तो सेम घ्यायचा बेस, आणि 5 आणि 2 काय होता? 7. आणि इथे लिहायचं डाईन. पहिले 10चं करायचं, 5 आणि 2 7 ॲड करायचे, मग डाईन लिहायचं, आणि इथे इंटू काढून घ्यायचं इथे, आणि डायरेक्ट लिहायचं डाईन सेंटीमीटर. ओके. आता 1 जूल परत लिहा आपण. 1, आपली स्टेप चालूच आहे. 1 जूल, इथे पण 1 जूल. परत आपण लिहू इथं 1 जूल इज इक्वल टू 10⁵ राहू देऊ, आणि डाईन सेंटीमीटर एक हे काढायचं आणि त्याला लिहायचं अर्ग. म्हणजेच 1 जूल म्हणजे काय? आता इथे आपल्याला मिळत आहे 1 जूल म्हणजे 10⁵ अर्ग. अशा प्रकारे आपल्याला हे रिलेशन मिळतं आहे. एका जूलमध्ये किती अर्ग असतात? 10⁵ अर्ग. हे झालं रिलेशन. ओके. देन आपण पुढचं बघूया, दॅट इज द एनर्जी. तर एनर्जी म्हणजे काय? एनर्जी. एनर्जी मीन्स द वर्क. आपण जे काम करतो ते काम करण्याची शक्ती म्हणजेच काय? एनर्जी. ओके. तर द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ. आता द एनर्जी जी आहे ती 2 प्रकारची आहे. तर पहिल्यांदा आपण एनर्जी म्हणजे काय बघूया आपण. एनर्जीचं डेफिनेशन, द कॅपॅसिटी टू डू द वर्क. म्हणजे काम करायची जी ज्याला शक्ती लागते तर त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी. कॅपॅसिटी क्षमता, काम करायची क्षमता म्हणजे एनर्जी. मग वर्कचं युनिट जे आहेत आपण पाहिलं ते आहे जूल. SI सिस्टीम मध्ये जे वर्कचं युनिट आहे तेच कशाचं युनिट असतं? एनर्जीचं. ओके. तर आपण आता बघूया. एनर्जी ही 2 प्रकारची आहे. फर्स्ट आहे कायनेटिक एनर्जी. आपण लिहू इथे कायनेटिक एनर्जी, ज्याला म्हणतात गतीज ऊर्जा. गती आहे, जसं धावणाऱ्या व्हेकल्स आहेत त्यांना गती आहे, म्हणून त्याला म्हणतात गतीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. तर आपण लिहू द एनर्जी विच हॅज अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स मोशन. म्हणजेच द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज, द एनर्जी which an object has because of its motion is called as kinetic energy. या वस्तूला तिच्या गतीमुळे जी एनर्जी प्राप्त होते तिला म्हणतात कायनेटिक एनर्जी. जसं मुव्हिंग व्हेकल्स आहेत त्यांना कायनेटिक एनर्जी आहे. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर कायनेटिक एनर्जी KE म्हणा शॉर्टमध्ये. वर्क डन ऑन वर्क. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? शेवटी काम करणे. वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट. वर्क डन होत आहे, मुव्हिंग आहे, कार ही मुव्हिंग होत आहे म्हणजे वर्क डन होत आहे. वर्क डन होत आहे म्हणजेच त्याच्यामध्ये गती आहे. गती म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट. ओके.
तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी मीन्स हाफ मास इनटू वेलॉसिटी स्क्वेअर. म्हणजे मास आहे वस्तूला, हे बघा ह्याला मास आहे काहीतरी आणि तिला गती आहे, मीन्स मास आणि व्हेलॉसिटी आहे, गती आहे, ती गतीमध्ये आहे वस्तू म्हणून त्याला व्हेलॉसिटी म्हणजे गती. हाफ मासला आपण लिहायचं m आणि व्हेलॉसिटीला v. हा झाला ke चा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा. आता आपण नेक्स्ट बघूया पोटेन्शियल एनर्जी. दोन प्रकारची एनर्जी आहे, फर्स्ट झाली. तर आपण बघतोय सेकंड एनर्जी. that is the potential energy. तर याची डेफिनेशन आपण करून घेऊ आता. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट in an object because of its specific state or position is called P. पोटेन्शियलचा P, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे या वस्तूमध्ये एनर्जी भरलेली आहे, ओके, स्टोर्ड आहे. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट. तर ती ज्या स्टेटमध्ये आहे किंवा त्या पोझिशनमध्ये आहे त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी, स्टोर्ड एनर्जी. या वस्तूमध्ये एनर्जी भरलेली आहे. जी एनर्जी आता इथे मिळालेली आहे पेट्रोल डिझेल करून, म्हणजे जी आहे आपल्याला, त्यामुळेच ती कार ही चालू शकते. एनर्जी स्टोअर करून ठेवली आहे, पेट्रोल डिझेलच्या रूपात आहे. म्हणजे एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन. ओके, तर त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी, साठलेली ऊर्जा, साचवलेली ऊर्जा. आपण बघूया हे कसं लिहायचंय. शेवटी त्या एनर्जीसाठी वर्कची गरज आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण याचं एक्सप्रेशन बघूया. आता एक वस्तू आहे, तिला काही उंचीवर कॅरी करायचं आहे. समजा ही ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे आणि मी ही वस्तू अशी उंच नेते. बघा मला थोडी जड होत चालल्यासारखी वाटते ती. वर एका विशिष्ट हाईटवर नेल्यावर त्या वस्तूला काय होईल की तिच्यावर काय काय काम करते, अर्थचा फोर्स, ग्रॅव्हिटी. वस्तू वर चाललेली आहे पण ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचते. म्हणजे खूप हे काही उंचीवर असं घडतं, नंतर ती त्याच्यावर प्रत्येक वेळी ग्रॅव्हिटी ही काम करतेच करते. ओके, म्हणजेच हाईट आपण म्हणूया. म्हणजे हे काय झालं, डिस्टन्स झालं. इतकं काय झालंय त्याचं डिस्टन्स. अर्थवर होती, हे डिस्टन्स झालंय. हे डिस्टन्स म्हणजे हाईट झाली आहे. म्हणजे डिस्टन्सला एस म्हणतो, पण अंतर उभं आहे, व्हर्टिकल आहे, त्यामुळे त्याला आता आपण म्हणायचं एच. ही झाली हाईट. आता दिस इज द हाईट. व्हर्टिकल डिस्टन्स उभ्या अंतराला एस ना म्हणता एच म्हणायचं आहे. वस्तू इथे आलेली आहे, ओके, ती पहिले अर्थवर होती. तर आपण म्हणूया एच. फोर्स जो फॉर्म्युला आहे, जसं न्यूटन्स सेकंड लॉ मध्ये आपण पाहिलं, फोर्सचा फॉर्म्युला आहे एम ए. पण एम ए म्हणजे ॲक्सलरेशन जे आहे हॉरिझॉन्टल होतं. म्हणजे यू टू व्ही जाताना टाइम लागतो, त्याला म्हणतात ॲक्सलरेशन. मी मागच्या चॅप्टरला शिकवलंय. दॅट इज ॲक्सलरेशन इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हे म्हणजे स्पीड वाढवणे किंवा कमी होणे, त्याला म्हणतात ॲक्सलरेशन. आडवं असेल तर ॲक्सलरेशन, पण तेच ॲक्सलरेशन वस्तू इथून निघाले यू पासून आणि ती आता व्ही अशी येते, म्हणजे चेंज इन स्पीड होते. आणि चेंज इन स्पीड इथं हॉरिझॉन्टल नाही आहे. इथे यू असेल तर ही उभी आहे आणि त्याला ती पृथ्वीच्या विरुद्ध काम करते. स्पीड वाढते किंवा कमी होते, कमीच होणार आहे.
अशा वेळेस ती हळूहळू स्पीड कमी होते. तर म्हणजेच काय झालं, स्पीडमध्ये काय झालं, चेंज. आणि स्पीडमध्ये चेंज होण्यानंतर ॲक्सलरेशन. पण हे ॲक्सलरेशन व्हर्टिकल आहे, म्हणजेच त्यामध्ये एच्या ऐवजी जी म्हणतात, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर आपण हा फॉर्म्युला एच्या ऐवजी काय लिहायचा, मास, वस्तूला वजन आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी, म्हणजेच फोर्स mn म्हणता mg म्हणायचं, म्हणजेच वर्क डन होत आहे. तर वर्क डन इज इक्वल टू mgh, म्हणजे m एवढं वेट असलेली वस्तू पृथ्वीपासून, अर्थपासून किंवा पृथ्वीपासून विशिष्ट अंतरावर जात असेल तर त्या वस्तूवर झालेलं वर्क हे काय असेल, mgh. त्या वस्तूला मास आहे, बघा दिसते काहीतरी वजन आहे, मास आहे, ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या विरुद्ध काम करते आणि तिने हाईट गाठलेली आहे h, म्हणून W इज इक्वल टू mgh. ओके, तर इथे हा जो व्हिडिओ आहे आपला इथे संपतोय. म्हणजे इथे आपण पोटेन्शियल एनर्जी, वर्क म्हणजेच काय, पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या वस्तूवर काम होणे म्हणजे वर्क डन होणे, वर्क डन झाले म्हणजेच एनर्जी आहे, त्यात स्टोर्ड एनर्जी, फुल एनर्जी इथं भरलेली आहे, स्टोर्ड आहे. यस, ती वस्तू इथे थांबलेली आहे सपोज, mgh. इथे वर्क जे आहे ते mgh आहे. ओके, इथे वर्क हे काय होतं, इथे 0 वर्क होतं, पृथ्वीवर वर्क नाही झालंय. तिची हाईट जी आहे W इज इक्वल टू किंवा पोटेन्शियल एनर्जी इथे 0 आहे, वर्क नाही होत आहे, इथे वर्क असं होत आहे, म्हणजे इथे mgh आहे, ह्या टोकाला तिची mgh आहे. तर म्हणून W इज इक्वल टू P इज इक्वल टू mgh असं लिहितात. ओके स्टुडंट्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.